लोकवृत्त न्यूज चॅनलने गेल्या आठवड्याभरापूर्वी एक महत्त्वाची बातमी केली होती। ती म्हणजे साताऱ्यामधल्या पवई नाक्यावरतील एका इमारतीमध्ये हिंदू देवदेवतांचा अवमान होतोय। तो अवमान कसा होत होता तोही दाखवलेला होता। हीच ती इमारत आहे ज्याचं नाव आहे केशव सोना कॉम्प्लेक्स। इथंच सहाय्यक कामगार आयुक्त माथाडी व असुरक्षित कामगार मंडळ यांचं कार्यालय आहे। महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची बँक ज्याचं फार मोठं नाव आहे अशी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक आहे। काही गाळे पण आहेत। तर इथं हिंदू धर्मातल्या जवळजवळ सर्व देवदेवतांचा अवमान केला जात होता आणि ही गोष्ट निदर्शनास लोकवृत्तनी आणली। एक जागरूक न्यूज चॅनलचं काम जे असतं ते लोकवृत्तने केलेलं आहे। त्याला साथ मिळाली होती ती विश्व हिंदू परिषद आहे, भारतीय जनता पार्टी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते शिवसैनिक जे साताऱ्यातले त्यांनी हा विषय अतिशय प्राणपणाने मी म्हणेन तो लावून धरला आणि त्याला यश आलेले आहे। जे काही देवदेवतांचे चित्र पायदळी लावलेले होते ते आता काढून टाकण्यात आलेले आहेत। आपल्या समेत आता हे सगळी शिवसैनिक मंडळी आहेत, आपण त्यांच्याबरोबर जाणार आहोत। जाता जाताच आपण आज बोलूया। माझ्या समेत आहेत प्रणव सावंत। प्रणवजी काय सांगाल? पहिलं आपण आता चाललोय तिथं। आज खरं सांगायचं म्हणलं तर लोकवृत्तच्या बातमीला यश मिळालेलं आहे आणि लोकवृत्तची बातमी जशी सगळीकडे पसरली त्यानंतर आम्ही सगळ्यांना म्हणजे जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब असतील, परत सातारा शहराचे PI आपले मस्के साहेब असतील, यांना निवेदनाद्वारे त्यांना म्हणजे दाखवलं की हे अत्यंत निंदनीय आहे की देवाची जागा आपल्या घरातल्या मंदिरात एक बघू शकता। जी बातमी दाखवली होती त्याच्यानंतर जे देवतांचे अवहेलना झाली होती त्या सगळ्या ज्या टाइल्स आहेत किंवा सगळ्या जे स्ट्रक्चर केलं होतं ते सगळं इथल्या केशव सोनाचे जे कोण मालक असतील सतीश जाधव म्हणून आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि हे सगळं आपण बघू शकता। हा लोकवृत्तच्या बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट काय आहे हे तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे की जिथं अवमान होत होता ते ठिकाण या जिन्यामध्ये बघू शकता। डाव्या बाजूला इथं शंकराची, हनुमानाची अशा सगळ्या वेगवेगळ्या बालाजीची मूर्ती असेल, सरस्वती, महालक्ष्मी, गणपती बाप्पा, कुठले हिंदू धर्मातले देव नसतील अशा सर्व देवदेवतांच्या प्रतिमा या अशा पायरीपाशी उभ्या करण्यात आल्या होत्या। तर आपण मगाशी बोलत होतो प्रणवजी या की हा जो लढा आहे त्याबद्दल तुम्ही बोलत होता, सांगा। आज कसं शिवसेना स्टाईलनं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा जेव्हा दिला प्रशासनाला त्यावेळेस प्रशासनानं जागृत होऊन ह्या गोष्टी संबंधित कोण मालक असलेले ह्या इमारतीचे त्यांना ह्या लावलेल्या टाईल्स काढायला लावलेल्या आहेत। बर, आता हा जो लढा होता या लढ्यामध्ये आपण काय सांगाल? कशा पद्धतीने हा लढा झाला किंवा याची पार्श्वभूमी थोडीशी तुम्ही जर सांगितली तर ती प्रेक्षकांना नेमकी समजेल। प्रथम आम्ही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना लेखी निवेदन दिलं। त्यानंतर सातारा शहराचे PI आपले मस्के साहेब यांना जाऊन भेटून त्यांना ते निवेदन दाखवलं की कलेक्टर साहेबांनी हे आम्ही निवेदन दिलेलं आणि आपल्या लोकवृत्त चॅनलमुळं हे सगळ्या गोष्टी पुढं व्यवस्थित आपल्याला न्याय मिळालेला आहे। अगदी अगदी मी एक महत्वाची गोष्ट आता इथं दाखवणार आहे। आपण इथं बसूया। आपण इथं बघू शकता की या जागेवरती बहुतांश महिला बसायच्या, आपण बसू शकता आणि महिला इथं बसत होत्या आणि मागच देवाची मूर्ती असायची। त्यामुळे एखाद्या महिलेचा इथं बसल्यामुळं अनेकांना असं वाटायचं की याची पाठ लागते किंवा काय, तर हे चुकीचं आहे, पण बोलणार कोण असा प्रश्न येत होता। त्यामुळं हा गंभीर प्रश्न लोकवृत्तनी समाजासमोर आणला। त्याला 100% सातारा जिल्हा प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असतील, पोलीस निरीक्षक मस्के साहेब असतील, यांनी गांभीर्याने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली आणि मी आवर्जून सांगेन की उद्धव सेना जी आहे ती सातारा शहरातली यांनी जागरूकपणे हा प्रश्न ताकदीने मांडून प्रशासनापर्यंत पोहोचवला आणि केशव सोना कॉम्प्लेक्सच्या मालकांना भाग पाडलं की हिंदू धर्माच्या देवदेवतांची विटंबना तातडीने थांबवावी आणि त्याला आज यश आलेलं आहे। मी तुमचं विशेष करून आभार मानेन। शेवटचं तुम्ही
इतर लोकांनी असं पुढे करू नये त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? अशा गोष्टी परत जर सातारा शहरात किंवा सातारा जिल्ह्यात इतर कुठेही निदर्शनास आल्या तर त्यांनी शिवसैनिकांशी आमच्याशी संपर्क करावा किंवा आपल्या लोकवृत्त चॅनलशी संपर्क करावा. असल्या गोष्टी शिवसैनिक आम्ही खपून येणार नाही हा मी तुमच्या माध्यमातून अशा पद्धतीने जे टाईल्स लावतात त्यांना मी इशारा देतो. एकंदरच आपल्या या लोकवृत्तच्या बातमीचा इम्पॅक्ट, ताकदीचा इम्पॅक्ट काय असतो हे आज आपल्याला इथं बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन यश मानेसह सुजित आंबेकर, लोकवृत्त न्यूज, सातारा. या सर्व आंदोलनामध्ये साताऱ्याचे उद्धव ठाकरे सेनेचे शहर प्रमुख गणेश आयवळे पण होते. ते आपल्या समवेत आहेत. गणेशजी, आज हे मोठं यश मिळालेलं आहे की जो लढा आणि आंदोलन उभारलं शिवसेनेने, निश्चित हे यश शिवसैनिकांचं आहे. शिवसैनिकांबरोबर हे तमाम हिंदुत्ववादी संघटनांचं, हिंदूंचं आहे आणि तुम्हा पत्रकारांचाही तितकाच मोठा रोल आहे आणि त्यामुळे हे यश तुमचंही तितकंच आहे. हे यश मी कदाचित माझ्या पदरी घेणार नाही की माझ्या स्वतःचा ह्याच्यात आहे, पण तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांची साथ, त्या सगळ्यांच्या यशानं हे यशस्वी झालेलं आंदोलन आहे. हा जो प्रकार होता की आपल्या धर्मातील हिंदू देवदेवतांच्या अवमानाचा, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि भविष्यात हा असा प्रकार कोणी करू नये त्याबद्दलही काय सांगाल? निश्चित या स्वरूपाची आम्ही आधीच सगळी तयारी केलेली आहे. याआधी आम्ही आमच्या शहर संघटनांच्या नावाने कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनात आम्ही तोही इशारा दिलेला आहे. आजही आम्ही तुमच्या माध्यमातून येणाऱ्या तमाम सातारा शहरातील जे काही हिंदू असतील किंवा ज्या ठिकाणी असं काही परिसरात घडलेला असेल, कुठल्या इमारतीत असा प्रकार आला असेल, तर त्यांना आमची तुमच्या माध्यमातून आता विनंती राहील की आपण ते तातडीनं काढण्याच्या मार्गाला लागा. अन्यथा ज्या वेळेस आमचं निदर्शन असेल त्यावेळेस ते आम्ही आमच्या पद्धतीनं काढून घेऊ, एवढं निश्चित मी तुम्हाला या माध्यमातून सांगेन. खरं तर तुम्ही हे आंदोलन एक तीव्र प्रकारचं करणार होता. तुम्ही स्वतःच जाऊन ते काढायची भूमिका घेतली होती, मात्र त्याला सद्बुद्धी सुचली असंच म्हणावं लागेल. निश्चित सर, त्यांना देवाने सद्बुद्धी दिली असं म्हणूया आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते आमच्या सर्वांच्या भावना असतील किंवा हिंदू समाजाच्या ज्या काही भावना असतील त्या सगळ्या त्यांनी जाणल्या आणि तत्पूर्वीच त्यांनी ते सगळं काही मार्ग काढून घेतलेला आहे. तुमचे आभार. नाही सर दादा, हा आभार मी तुमच्या सर्वांचे मानेन. आभार आमचे नाही, आभार तुम्हा सर्वांचे की तुम्ही सर्व प्रसार माध्यम असतील किंवा जे हिंदुत्ववादी संघटना असतील, तमाम हिंदू जे कोणी असतील, ज्यांना वाटत होतं की हे चुकीच्या माध्यमातून घडतंय, त्यांचा फक्त आम्ही एक माध्यम म्हणून पुढे आलो दादा. आम्ही त्याचा फॉलोअप घेतला, वारंवार काय गोष्टी घडतायत त्या आम्ही निमित्त झालो. हे यश आपल्या सर्वांचं एवढं नक्कीच.